जय श्रीराम। मी वर्षा अभिमाने होली चाइल्ड कॉन्व्हेंट हाय स्कूलतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आमच्या शाळेमध्ये राम मंदिराची प्रतिकृती उभारून सर्व स्थानिक नागरिकांना येथे येऊन दर्शनाचा लाभ घेण्याची आम्ही संधी दिली आहे। जे लोक अयोध्येमध्ये जाऊन राम मंदिरात रामाचे दर्शन घेऊ शकत नव्हते त्या सर्व नागरिकांनी इथे उपस्थित राहून आम्हाला सर्वांना भरभरून प्रतिसाद दिला आहे। या कार्यक्रमासाठी राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। होली चाइल्ड कॉन्व्हेंट हाय स्कूलच्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हे कार्य करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे। तसेच येथील शिक्षकांनीही या कार्यामध्ये अनमोल मदत करून विद्यार्थ्यांना सहकार्य करून ही राम मंदिराची प्रतिकृती उभारून हा प्रोग्राम सफल करण्यासाठी सहाय्य केले आहे। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःची जी कला आहे ती प्रस्तुत केली आहे। जसे दिव्यांना रंगवणे, परत येथील विद्यार्थ्यांनी प्रत्येक कॅरेक्टर वेशभूषा धारण करून पूर्ण श्रीरामाचे कुटुंब इथे सादर केले आहे। यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जी श्रीरामाची जी पुसट प्रतिमा होती ती परत एकदा ताजी झाली आहे आणि तेच कार्य आम्ही या कार्यक्रमातून इथे करण्याचा प्रयत्न केला आहे। माझं नाव ऐश्वर्या, मी या शाळेची शिक्षिका आहे। आम्ही आज राम जन्मभूमी या तिकडे जे उद्घाटन झालं राम मंदिराचं त्या कार्यक्रमासाठी सगळे जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे आम्ही इकडे एक राम मंदिराची लहान प्रतिकृती बनवली आहे। त्यासाठी आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी मोलाचं योगदान केलं आहे। आम्ही आज या निमित्ताने लेझिमचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यामध्ये मुलांनी आम्ही शाळेतून एक रॅली काढली होती, एक मठापासून ते आमच्या शाळेपर्यंत। त्या रॅलीमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये आम्ही लेझिमचा कार्यक्रम केला होता, त्याचबरोबर आम्ही वेशभूषा केली होती। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आम्ही रामाचं जे कुटुंब आहे ते बनवून आम्ही त्यांची वेशभूषा रॅलीमध्ये सादर केली होती। त्याचबरोबर मुलांनी हनुमान चालीसाचं पठण केलं होतं। तसंच मुलांनी छोटे दिवे आणून आम्ही जवळपास 1000 दिव्यांना रंग मारून त्यावर जय श्रीराम असं लिहून ते दिवे आम्ही पूर्ण शाळेमध्ये प्रज्वलित केलेले आहेत। आणि सर्व विद्यार्थ्यांना तसेच पालकांना आणि जवळ राहणाऱ्या सर्व नागरिकांना आम्ही या ठिकाणी बोलवून श्रीरामाचं जे प्रतिकृती आहे, अयोध्या मंदिराची जी प्रतिकृती आहे त्याचं दर्शन घेण्याचा लाभ दिला आहे। तसेच शाळेमध्ये लहानशी आरती गाऊन आम्ही हे केलेलं आहे। यामध्ये आमच्या शाळेच्या ह्या ज्या चित्रकलेच्या टीचर आहेत ह्या आणि यांनी खूप अगदी महत्त्वाचं योगदान दिलं आहे। शाळेला हे करण्यापासून, सजावट करण्यापासून ते मंदिरामध्ये लहान मुलांना मदत करण्यापासून त्यांनी आम्हाला सर्व मदत केलेली आहे। तसेच आमच्या प्रिन्सिपल मॅमने पण आम्हाला खूप हेल्प केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये। तसेच आमचे जे वेगळे कोऑर्डिनेटर्स आहेत प्रत्येक सेक्शनचे, प्रायमरी, सेकंडरी, प्री प्रायमरी, त्यांनी पण हेल्प केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मॅनेजमेंटने आम्हाला खूप सपोर्ट केला या सगळ्या गोष्टींसाठी, की जे काही करणार आहेत त्याबद्दल त्यांनी खूप सारे सपोर्ट करून अशा प्रकारे आम्ही हा राम मंदिराचा जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थितरित्या पार पाडलेला आहे। धन्यवाद। विद्यार्थ्यांना काय दाखवण्याचा हेतू होता तुमचा, काय उद्देश होता? आजकाल मुलांच्या मनामध्ये धर्माबद्दल एवढी जागरूकता नाही आहे, तर आम्ही रामजन्माचं जे हे आहे रामायणाचा जो पाठ आहे आम्ही शाळेत मुलांकडून हनुमान चालीसाचं पठण करून घेतलं आहे। त्यांना हनुमान चालीसा शिकवली आहे आणि आम्ही रामायणाचे जे गोष्टी आहेत त्या आम्ही या कॅरेक्टर्समधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे मुलांना आपली संस्कृती जपण्यासाठी आम्ही मदत केलेली आहे।